तर हा जो आहे ना हा कॉरिडोर आहे म्हणजे 9th फ्लोअरचा, बरोबर. इकडनं आपण वरच्या फ्लोअरला जाऊ शकतो 10th फ्लोअरला. अँड दिस इज 9th फ्लोअर. ओके. 9th फ्लोअरला आपल्या हे दोन साईडला लिफ्ट्स आहेत. लिफ्टने आपण वर खाली जाऊ शकतो. हां, नंतर तुम्हाला जेव्हा सांगितलं होतं की इथं सगळ्या कोणकोणत्या फ्लोअरला काय काय ॲक्टिव्हिटीज होतात हे सगळं याच्यामध्ये लिहिलं असतं. पण कळतं की आपल्याला कुठे जायचं आहे. फॉर एक्झाम्पल पुढे या ना, पुढे या ना. ओके. हां, असं आहे. आता आपण समजा 9th फ्लोअरला, आता आमचा रूम 9th फ्लोअरला आहे. तर 9th फ्लोअरला इथं आपल्याला कळतं की बाबा किती किती रूम आहेत. मग आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळे असे रूम आहेत इकडं आणि इकडं पण रूम आहेत, बरोबर. आणि इकडं रूम असताना आपल्याला फक्त आपला रूम अशा प्रकारे 9th फ्लोअरचा 116. ओके. आणि आपल्याला एक अशा प्रकारचं कार्ड दिलं गेलेलं असतं. तुम्हाला दाखवलेलं कार्ड हे. तर फॉर एक्झाम्पल हे कार्ड. हां, क्रूज आपल्याकडे फक्त ही एकच गोष्ट असते, आपले पासपोर्ट वगैरे सगळे क्रूजकडे जमा असतात. ड्रीम क्रूजचं कार्ड आहे, प्रियंका सुनील बिराडे. ओके. आणि त्याचं हां, त्यांना इथं आपण क्रूजवर कुठेही गेलो ना त्यांना फक्त हे कार्ड पाहिजे असतं. बाकी ते आपल्याला काही विचारत नाही, पैसे पण विचारत नाही, काही विचारत नाही. आणि हे कार्ड आपण अशा प्रकारे जेव्हा हे करतो याच्यावर असं समोर करतो तेव्हा इथं एक लाल येतं, आपलं निळं येतं, सॉरी ग्रीन येतं, आणि नंतर आपण दरवाजा उघडू शकतो. अशा प्रकारे आहे. ओके. तर हे अशा प्रकारे पूर्ण रूम आतमध्ये असतात. हां, आणि आपला रूम दाखव. रूम केला आहे त्याने क्लेम. हां, चल दाखव. आता इथं जे आहे रूम नंबर 9132 आहे. तर आपण रूम नंबर 9132चा आस्वाद घेऊ होता. ओके. हां, ते एक्झॅक्टली कसं असतं क्रूजमध्ये वगैरे काय 9132 आपण पाहूया. हां, आता इथं काय आहे 9132. हां, हे कार्ड आहे. हे कार्डला आपण असं केलं, इथं तुम्हाला पाहिलं असेल लक्षात, इथं ग्रीन होऊन जातं. आणि नंतर मग आपण आतमध्ये आलो आणि आपण जर इथं हे टाकलं कार्ड तर तुम्हाला कळेल की आतमध्ये सगळं आपण एकदम रूम, इथं हे आपले ड्रेस गाऊन्स असतात. लक्षात, इथं गाऊन असतात. हे गाऊन आपण वापरू शकतो. नंतर आपण रूममध्ये आल्यानंतर बेड वगैरे आहेत, तिथं सगळे लाईट्स वगैरे अशा प्रकारे सगळं व्यवस्था ऑलरेडी असते इथं. लक्षात, टी व्ही वगैरे असते. तिकडनं पुन्हा समुद्राचा व्ह्यू दिसतो. आता इथं आमच्याकडे गॅलरी आहे. इथं हे गॅलरीमधनं आता बाहेर कसं अंधार आहे त्यामुळे इकडं आपल्याला जास्त दिसणार नाही. ओके. पण इथं तुम्हाला जर थोडंसं लक्षात येत असेल, आता नाही, मी तुम्हाला उद्या दाखवतो. आता बाहेर तर पूर्ण अंधार आहे त्यामुळे समुद्र पण दिसणार नाही, काहीच दिसणार नाही. ओके. ओके. बरं, मग आता इथं याच्यावर काय काय असतं. आता इथं सगळं त्यांच्या सुविधा उपलब्ध असतात. त्यांच्या पाण्याच्या बॉटल, त्यांचे कप्स असतात. हां, नंतर ते दररोज 3-3 कॉफीचे पॅकेट देऊन जातात इथं. लक्षात, त्यांच्याकडनं हे वॉटर हीटर असतं. मग इथं तुम्हाला ज्यांना कॉल लावायचा आहे इथं तुम्ही पाहणार ना, हे बुकिंग, रूम सर्व्हिस वगैरे त्यांच्या लँग्वेजवर पण लिहिले. पण आपल्या लँग्वेजने कळले आपण फक्त हे बटन दाबायचं. लक्षात, अशा प्रकारे. नंतर इथं त्यांनी छोटासा फ्रीज दिलेला असतो. तर तुम्ही पाहिलं तर हा फ्रीज आहे छोटा. लक्षात, हा बघा कळलं तुम्हाला, हा छोटासा फ्रीज आहे. ह्या फ्रीजमध्ये तुम्ही तुमचं काहीतरी सामान वगैरे असेल काय थोडं मग ते ह्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. टी व्ही चालू केल्यावर ड्रीम क्रूज. आता फ्रंट कॅमेरा ओपन कर बरं. ओके. नंतर हे इथं अशा दररोजचे आहे ना अशा प्रकारचं एक लिफलेट येत असतं इथं. आता हे डे 5चं आहे, बरोबर ना. मग इथं डे 5 म्हणजे उद्याचा आहे आमचा. तर मग ते उद्या दिवसाचं आदल्या दिवशी येऊन जात असतं. मग याच्यामध्ये सगळं आपल्याला कळतं की बाबा काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत. सिनेमा कुठे आहे, म्युझिक कुठे आहे, कोणकोणत्या फ्लोअरला आहे, किती वाजेचा शो आहे, सगळं त्यामध्ये लिहिलेलं असतं. रेस्टॉरंट्स कुठे आहे. नंतर हे ॲक्टिव्हिटीज असतं. हे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर इथं हे सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 1 वाजेपर्यंतच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कोणत्या फ्लोअरला आहे लक्षात. फॉर एक्झाम्पल आता हे डेक लिहिले, डेक 7 म्हणजे माळा, 7वा माळा, 8वा माळा, 9वा माळा वगैरे जे काय असेल ते. FWD म्हणजे फॉरवर्ड म्हणजे पुढचा, म्हणजे जहाजाच्या तोंडाकडचा. MID म्हणजे मधला पार्ट,
जहाजाचा मधला पार्ट आणि AFT म्हणजे जहाजाचा मागचा पार्ट. ओके, असं आहे. हे गिफ्ट मिळाले आहेत आम्हाला, आम्ही जे गेम खेळले ना त्याच्यामध्ये. अशा प्रकारे आहे. शॉर्ट अँड स्वीट. बरं.